रात्रीचं 2 वाजल्यात आणि रात्रीचं 2 वाजता आम्ही गोव्यामध्ये कुणाचं प्लॅनिंग होतंय. हॅलो नमस्कार, राम राम मंडळी. मी कोल्हापूरची मैना सुनैना. शत्रूपेक्षा मित्र बरे असं समजून की नाही ह्या मित्रांसोबत रात्रीचा आम्ही गेलो गोव्याला. जायच्या आधी पहिला तर सगळ्यांनी घरातल्यांच्या शिव्या खाऊन घेतल्या आणि त्यानंतर निर्लज्जासारखं सगळेजण आम्ही हसत हसत बाहेर पडलो आणि आम्ही लागलो आमच्या वाटेला. जाताना आम्ही पहिला स्टॉप घेतला ते म्हणजे कॉफी प्यायला आणि ह्या दोघांनी की नाही एकमेकांचं क्रॉक्स घातलेलं आणि दोघांनी पण चालायला येत नव्हतं. मग आम्ही सगळ्यांनी पहिला तिथं मस्त अशी कॉफी मारली आणि आमच्या सोबत की नाही अजून 3 जण होती. खरं मी त्यांचा फेस रिव्हील करू शकत नाही कारण त्यांच्या पण घरात माहिती नव्हतं की त्यांनी गोव्याला चाललं. मग पुढे गेल्यानंतर पहिला सीएनजी टाकून घेतले आणि त्यानंतर वाटेला निघालो आणि सगळी जण आम्ही की नाही नाचत नाचत चाललेलो कारण सगळ्यांना एनर्जी मेंटेन ठेवायची होती का तर आमच्या ड्रायव्हरला झोप यायला नको त्यासाठी. पुढे आंबोली घाटात गेल्यानंतर एवढं दुःख लागलेली की नाही आम्हाला पुढे कसं जायचं हाच प्रश्न पडलेला म्हणून आम्ही ट्रकच्या मागच गाडी लावली. थोडं पुढे गेल्यानंतर रात्रीचा आम्ही आंबोलीचा धबधबा बघून घेतला. की दिसत तर नव्हता खरं बघितल्याचं समाधान होतं. जाता जाता खेळत हसत की नाही चुकून आमच्या वेळेकडे लक्ष गेलं आणि टायमिंग बघितलं तर 1:45 वाजले. मग आम्ही थोडंसं डिप्रेशन मध्ये गेलो आणि देवाची गाणी चालू केली. मग अशीच आम्ही देवाची गाणी ऐकत फायनली पोहोचलो गोव्याला. आणि गोव्यात पोहोचल्यानंतर पहिला स्टॉप आम्ही घेतला तो म्हणजे गोवन फूड खाण्यासाठी. मी घेतलेली पनीर पोळी आणि बाकी सगळ्यांनी घेतलेली चिकन पोळी. एवढं भारी लागाल तर माहिती आहे मी पहिल्यांदाच खाल्लेलं. आणि तिथं जाऊपर्यंत की नाही आता सगळ्यांची झोप उडलेली म्हणून आम्ही सगळेजण पहिला गेलो बीचवर, ते पण 3:30 वाजता रात्री. आणि तिथं जाऊन की नाही मला एस्थेटिक व्हिडिओ करायचा होता. खरं ते एस्थेटिकच्या जागी की नाही भुताटकीचा व्हिडिओ वाटालता. आणि लई दिवसानंतर की नाही बीचवर बसल्यानंतर रिअल लाईफ मधून रिअल लाईफ मध्ये थोडासा एन्जॉय करायला मिळाला. अगं ही स्वतःसोबत घालवलेली सुंदर वेळ आहे ग. होय ते तर आहे. लाटा शिकवतात किती पण वादळ आले की नाही पुन्हा किनाऱ्यावर यायचंच. खरं रात्रीचं 4 वाजलेलं म्हणून आम्ही किनारा सोडून आमच्या रूमवर गेलो. आज दुसऱ्या दिवशी गोव्यात कुठं कुठं फिरलो हे पार्ट सेकंड मध्ये तुम्हाला दाखवतो. आत्ताच फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कुठं कुठं फिरलो अजून.